नमस्कार मित्रांनो, हे आहे एम-जी हेक्टर. तुम्ही बघू शकता नवीन लुकमध्ये आले आहे 2026 मध्ये. तर आपण याचा पूर्ण फुल रिव्ह्यू घेऊया. तुम्ही आता बघताय हा एम-जी हेक्टरचा फ्रंट व्ह्यू. इनसाइड इंटिरियर मध्ये बघता. इंटिरियर बघितला तर हा प्रीमियम डॅशबोर्ड दिलेला आहे. याच्यामध्ये लेदर डॅशबोर्ड दिलेला आहे. सॉफ्ट टच डॅशबोर्ड आहे. प्लस याच्यामध्ये पियानो ब्लॅक कलरचं इंटिरियर फिनिशिंग दिलेलं आहे, ज्याच्यामुळे गाडीला एक प्रीमियम लुक आलेला आहे. त्याच्यानंतर गाडीमध्ये बघितला तर 15 इंची टच स्क्रीन दिलेला आहे. हा व्हर्टिकल हे आहे. त्याच्यामध्ये जर बघितला तर तुम्हाला वेगवेगळे फॅसिलिटीज आणि फंक्शन्स यासाठी दिलेले आहेत. तुम्ही इथे शॉर्टकट्स पण होम स्क्रीनला शॉर्टकट्स दिले, जसं एसीचा शॉर्टकट आहे, रेडिओ, जिओ सावन, तुम्हाला मोबाईलची गाणी ऐकायची असेल तर ते, किंवा तुम्ही एखादी थीम स्टोअर केली असेल ते पण ऑपरेट करू शकता. याच्यामध्ये बघितला तर तुम्हाला गाडीमध्ये ड्युअल झोन एसी वेंट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर डायरेक्शन चेंज करणे, या सगळ्या गोष्टी इथे येतात. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बाकीच्या सेटिंग मध्ये गेलो तर हे या ठिकाणी वेगवेगळे ऍप्लिकेशन आपल्याकडे ओपन होतात. जसं क्लायमेट कंट्रोल, व्हेकलचे जे काय सेटिंग करायचे ते तुम्हाला याच्यातनं करू शकता. त्याच्यानंतर डिव्हाइस मॅनेजमेंट येतं. डिव्हाइस मॅनेजमेंट मध्ये गाडीची सगळी माहिती किंवा बाकी सगळ्या गोष्टी याच्यात येतात.